हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कविता सोनवानी मेहंदी आर्टमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी 3D मेहंदी डिझाईन बनवलेली आहे. त्यासाठी मी आधीच एका कोऱ्या कागदावरती पेन्सिलनी 4 अशी चौरसची डिझाईन बनवली आहे. यामध्ये आपल्याला मेहंदी कोणाने 4 चौरस बनवायचे आहे. त्यानंतर आपल्याला 4ही बॉक्समध्ये स्वस्तिकची डिझाईन बनवायची आहे. बघा, पहिल्या बॉक्समध्ये जे मी स्वस्तिक बनवलं आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला दुसरं स्वस्तिक बनवायचं आहे. दोन्ही स्वस्तिक एकाच दिशेला नको. नीट लक्ष देऊन बघा. मी ज्याप्रमाणे बनवत आहे त्याचप्रमाणे आपण बनवा. हॅलो फ्रेंड्स, यानंतर आपल्याला जो आपण चौरस काढलेला आहे त्याच्या 4ही बाजूला 4 डॉट द्यायचे आहे. डॉटमध्ये जे अंतर आपण ठेवलेलं आहे ते समान असायला हवं, कमी जास्त नको. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला डॉटला जोडून एक लाईन काढायची आहे. अशाच प्रकारे आपल्याला सर्व पूर्ण जे डिझाईन आहे त्यामध्ये डॉटला जोडून लाईन काढायची आहे. अशा प्रकारे तुम्ही नीट लक्ष देऊन बघा. हॅलो फ्रेंड्स, असेच नवीन व्हिडिओ शिकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका, म्हणजे माझे नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील. अशाच प्रकारचे माझे 3D मेहंदीचे जे व्हिडिओ आहेत तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळतील. ही डिझाईन कंप्लीट झाल्यानंतर आता जे मध्ये आपण 4 असा आपल्याला स्क्वेअरचा आकार दिसत आहे ना, त्यामध्ये पण आपल्याला 4 डॉट काढायचे आहे. 1 2 3 4. आता त्या डॉटला असं पाकडीप्रमाणे आपल्याला एकाला एक जोडून घ्यायचं आहे. बघा, नीट लक्ष देऊन बघा. आपल्याला व्यवस्थित काढायचं आहे. एक पाकळी झाल्यानंतर दुसरी पाकळी. तसंच आपल्याला 4ही पाकळ्या आता बनवून घ्यायच्या आहे. ही डिझाईन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला अशी दिसेल. आता यामध्ये आपल्याला मेहंदीने शेडिंग करायचं आहे. बघा, आता जो चौरसची जी पहिली पाकळी आहे त्याला सोडायचं आणि नंतर दुसऱ्या पाकळीमध्ये आपल्याला मेहंदी फिल करायची आहे. एक पाकळी सोडून दुसऱ्या पाकळीमध्ये. नीट लक्ष देऊन बघा. एक सोडून दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे मेहंदी फिल करायची आहे. पूर्ण मेहंदी फिल केल्यानंतर त्याचा लुक अधिकच सुंदर दिसतो. बघा, अशा प्रकारे आपल्याला तुम्ही नीट व्यवस्थित लक्ष देऊन जसं मी करते तसंच बनवा. जेव्हा आपण मेहंदी त्यामध्ये फिल करत आहोत, भरत आहोत, तर ती मेहंदी कशी आहे, लाईनच्या बाहेर नको निघायला. ती लाईनच्या आतमध्येच जर असली तर ती कशी सुंदर दिसेल डिझाईन पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर. अशा प्रकारे ही डिझाईन पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला त्या डिझाईनला एक आउटलाईन काढायची आहे. त्यानंतर ती डिझाईन आणखी सुंदर दिसण्यासाठी मी त्याच्यावरती बाकीची जी बॉर्डर आहे त्याच्यावरती आणखी डिझाईन काढलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ तुम्हाला 3D मेहंदीचे आणखी भरपूर बघायला मिळतील. एकदा तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट द्या.
थँक्यू.